नवी मुंबईमधील वाशी या ठिकाणचे सुप्रेम सावंत कुटुंबियांकडे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी बाप्पा विराजमान। बाप्पांसाठी सुंदर अशा फुलांची सजावट। मुंबईतील मालाडमध्ये कोतेकर कुटुंबियांकडे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी बाप्पा विराजमान झाले, तर बाप्पासाठी सुंदर अशा फुलांनी सजावट करण्यात आलेली। नवी मुंबईतील सागर सातपुते कुटुंबियांकडे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी बाप्पा विराजमान, तर बाप्पांसाठी केदारनाथचा देखावा साकारण्यात आला आहे। नाशिकमधील सिन्नर तालुक्यातील धरणगाव येथील आपला मानाचा राजाचे मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले। सुंदर अशी सजावट करत बाप्पाला विराजमान करण्यात आले। मुंबईतील गोरेगाव पूर्वमधील भोसले कुटुंबियांकडे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी बाप्पा विराजमान आहेत, तर बाप्पांसाठी सुंदर अशा फुलांनी आकर्षक सजावट करण्यात आली आहे। नवी मुंबई घणसोलीमध्ये रॉयल चेन प्रायव्हेट लिमिटेड कंपनीमध्ये दरवर्षीप्रमाणे याही वर्षी बाप्पा विराजमान झालेत। बाप्पासाठी सुंदर अशा फुलांची सजावट करण्यात आली। आपल्या बाप्पाचा देखावा वेगळा असावा असा प्रत्येकाचा प्रयत्न असतो। अशातच कवळे कुटुंबियांचा बाप्पा लक्ष वेधून घेतोय। रवींद्र आत्माराम कवळे यांनी यंदा बाप्पाचा फुलांचा देखावा साकारत आगमन केलंय। सिंधुदुर्ग कणकवलीमध्ये सरवणकर कुटुंबियांकडे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी बाप्पा विराजमान झालेत। बाप्पांसाठी सुंदर अशा फुलांची सजावट करण्यात आली आहे। साताऱ्यातील सोनावडे गावातील खांडेकर कुटुंबियांकडे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी बाप्पा विराजमान झालेत, तर बाप्पांसाठी सुंदर अशा फुलांची सजावट करण्यात आली आहे। नवी मुंबईतील परमार कुटुंबियांकडे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी बाप्पा विराजमान झाले, तर बाप्पांसाठी सुंदर अशा फुलांची सजावट करण्यात आलेली आहे। मुंबईतील कल्पना भोगे यांच्या घरी गणपती बाप्पा विराजमान झालेत, तर यावर्षी बाप्पांनी स्वयंभू स्वरूप धारण केलं असून स्वामी समर्थांच्या रूपामध्ये बाप्पा आहे, तर जय जय रघुवीर समर्थच्या घोषामध्ये मंगलमय वातावरण देखील निर्माण झालंय। पुण्यातील काळेश्वरी मंडळाने दिमागदार अशी बाप्पांची मूर्ती विराजमान केलेली आहे, तर या मंडळाचे हे 25वे रौप्य महोत्सवी वर्ष आहे। दररोज बाप्पांची आराधना केली जाते। मुंबईतील चेंबूरमध्ये मडवी कुटुंबियांकडे बाप्पा विराजमान झाले, तर सुंदर अशी फुलांची आरास करत सजावट करण्यात आली। घरामध्ये मंगलमय वातावरण देखील निर्माण झालं असून सर्वत्र भक्तिरसाची अनुभूती होते। पैठण शहरातील शिवगर्जना गणेश मंडळाच्या वतीनं दरवर्षी प्रबोधनपर उपक्रम राबवला जातो। यंदा अहिल्यादेवी होळकरांच्या 300व्या जन्मोत्सवाच्या निमित्तानं त्यांच्या कार्यावर आधारित देखावा साकारण्यात आला आहे। निर्माता दिग्दर्शक अभिनेता आदिनाथ कोठारे लालबागच्या राजाच्या चरणी नतमस्तक। आदिनाथनं सोशल मीडियावर एक खास पोस्ट शेअर करत दिली माहिती। ठाण्यातील लक्ष्मी गॅलेक्सीमध्ये प्रथमच शाडू मातीपासून गणपती मूर्ती स्पर्धेचं आयोजन। स्पर्धेमध्ये 16 बाल मूर्तिकारांचा सहभाग। अभिनेता हार्दिक जोशीच्या पुण्यातील घरच्या बाप्पाची खास झलक। आगामी चित्रपट अरण्यच्या थीमवर बाप्पाला सजावट। युवा नेते विशाल परब यांनी सावंतवाडीमध्ये घेतलं गणरायाचं दर्शन। परब यांनी अनेकांच्या घरी जाऊन दर्शन घेत भेटी दिल्या। कोकणामध्ये ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते राजन देसाईंच्या निवासस्थानी बाप्पा विराजमान। देसाई कुटुंबाचा हा मानाचा गणपती। केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सहकुटुंब लालबागच्या राजाचं दर्शन घेतलं। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसह इतर मंत्री आणि पदाधिकारी उपस्थित। भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा आज पुण्याच्या दौऱ्यावर। जे.पी. नड्डा यांनी मुरलीधर मोहोळ यांच्या निवासस्थानी गणरायाचं घेतलं दर्शन। पुण्यामध्ये पाईट येथे गणपती बाप्पासमोर आकर्षक गणेश सजावट। रौंधळ पाटील कुटुंबाची बाप्पांसाठी आकर्षक फुलांची सजावट। इंडियन आयडॉल अभिजित सावंतनं घेतलं लालबागच्या राजाचं दर्शन। अभिजित सावंत सहकुटुंब लालबागच्या राजाच्या चरणी नतमस्तक। बरसोबा इथल्या बधाले कुटुंबाच्या घरी गणपती बाप्पा विराजमान। बधाले कुटुंबाची बाप्पांसाठी आकर्षक फुलांची सजावट। रत्नागिरीमधील मोर्डे गावच्या संतोष चव्हाण यांच्या घरी बाप्पांचं आगमन। चव्हाण कुटुंबाकडून बाप्पांसाठी सुंदर सजावट।
मुंबईतील चेंबूर येथील अजय कुमार यांच्या घरी 7 दिवसांसाठी गणपती बाप्पा विराजमान। अष्टविनायक गणपतीच्या संकल्पनेवर आधारित सजावटीमध्ये दगडूशेठ स्वरूपातील गणपती विराजमान। कुटुंबाकडून इको फ्रेंडली गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना करत पर्यावरणपूरक संदेश देण्यात आला। मुंबईतील ओंकार भोगे यांच्या घरी गणपती बाप्पा विराजमान। भोगे यांच्या घरी गणपती बाप्पांची स्वामी समर्थांच्या स्वरूपातील आकर्षक मूर्ती विराजमान। कुटुंबामध्ये जय जय रघुवीर समर्थ या घोषामध्ये मंगलमय वातावरण। पुण्यामध्ये भरत मित्र मंडळाच्या वतीने बाप्पाला भूत बंगल्याचा देखावा, तर देखावा पाहण्यासाठी पुणेकरांची 1 किलोमीटरची रांग। भिवंडीमध्ये पाटील कुटुंबाकडून बाप्पाला छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिराची आरास। शिवरायांच्या मंदिराच्या प्रतिकृतीमध्ये बाप्पांच्या आकर्षक मूर्ती विराजित। गिरगावच्या महाराजाला यंदा भगवान जगन्नाथ मंदिराचा देखावा। मूर्ती साकारण्यासाठी 8500 किलो शाडूच्या मातीचा वापर। पर्यावरणपूरक अशी मूर्ती जगन्नाथाच्या स्वरूपामध्ये साकारण्यात आली। रत्नागिरीच्या ढोकरवली गावात विनय राणीम यांच्या घरी बाप्पाचं आगमन। गणपतींसाठी सुंदर आरास। रायगडमधील नांदगाव गावामध्ये माळी कुटुंबांकडे बाप्पा विराजमान। बाप्पांसाठी सुंदर सजावट। माणगावमध्ये गोडकर कुटुंबानं बाप्पांसाठी साकारली गिरनार पर्वतावरील प्रतिकृती। माणगावमध्ये प्रामुख्यानं पर्यावरणपूरक देखावे सादर केले जातात। लालबागच्या राजाच्या चरणी आतापर्यंत 73,10,000 रुपयांचं दान। यापैकी 38,10,000 रुपयांचं दान व्यासपीठावरील दानपेटीमध्ये। रांगेतील भाविकांकडून 35 लाख रुपयांचं दान। मुंबई महानगरपालिकेच्या मोदक उपक्रमानं 10,000चा टप्पा पार। उपक्रमामध्ये 200 महिला बचत गट सहभागी। हे सगळे मोदक ग्राहकांना घरपोच दिले जातात। द यंगर बॉईज सार्वजनिक गणेशोत्सव मंडळामध्ये गणपती बाप्पांची प्राण प्रतिष्ठा। मंडळाचं हे 15वं वर्ष। मंडळाकडून गणपतीसाठी सुंदर फुलांची सजावट। ठाणे डायघरमध्ये म्हादय कुटुंबांकडे बाप्पा विराजमान। सुंदर अशी फुलांची आरास करत बाप्पासाठी सजावट करण्यात आली। मुंबईतील चेंबूरमध्ये म्हात्रे कुटुंबांकडे बाप्पा विराजमान। सुंदर अशी फुलांची आरास करत सजावट करण्यात आली। घरामध्ये मंगलमय वातावरण निर्माण झालं असून सर्वत्र भक्तिरसाची अनुभूती होते। बाप्पांचं दर्शन घेऊनच मन प्रसन्न होत आहे। मुंबईतील चेंबूरमध्ये म्हात्रे कुटुंबांकडे बाप्पा विराजमान। नरेश म्हात्रे आणि कुटुंबियांनी सुंदर अशी फुलांची आरास करत सजावट केली। घरामध्ये मंगलमय वातावरण निर्माण झालं असून सर्वत्र भक्तिरसाची अनुभूती होते। बाप्पांचं दर्शन घेऊनच मन प्रसन्न होत आहे। मुंबईतील चेंबूरमध्ये कर्वे कुटुंबियांकडे बाप्पा विराजमान। प्रणय कर्वे आणि कुटुंबियांनी सुंदर अशी फुलांची आरास करत बाप्पासाठी सजावट केली। रायगडच्या पेणमध्ये म्हात्रे कुटुंबियांकडे बाप्पा विराजमान। जयेश म्हात्रे आणि कुटुंबियांना सुंदर अशी फुलांची आरास करत सजावट केली, तर घरामध्ये मंगलमय वातावरण निर्माण झालंय। पिंपरी चिंचवड प्रादेशिक परिवहन विभागाची सुमारे 10 कोटींपेक्षा अधिक थकीत रक्कम भरण्यासंदर्भात वाहन चालकांना नोटीस देऊनही रक्कम न भरल्यानं दंडामध्ये वाढ। बोगस कागदपत्रांच्या आधारे बेकायदेशीर काम करणाऱ्या अधिकाऱ्यांची चौकशी करून गुन्हे दाखल करा। प्रहार जनशक्ती पक्षाची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी। साताऱ्यातील लोणंद मार्गावर पवनचक्की बंद पडलेल्या ट्रेलरमुळे वाहतुकीला लागला ब्रेक। वाहतुकीला मोठा अडथळा। नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागतोय। कोल्हापूरच्या सावित्रीबाई फुले रुग्णालयातील ऑपरेशन थिएटर बंद, तर रुग्णांची गैरसोय टाळण्यासाठी CPR मध्ये उपचार होणार। मराठा आरक्षण उपसमितीची बैठक संपली। उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक। जरांगे पाटील यांच्या मागण्यांसंदर्भात होणार चर्चा। मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे। मराठा आरक्षण उपसमितीचे सदस्य जरांगेंशी चर्चा करणार। आरक्षणासंदर्भात महायुती म्हणून आमची भूमिका एकच। बैठकीनंतर विखे पाटलांची प्रतिक्रिया। ओबीसींच्या न्याय हक्कांसाठी साखळी उपोषण सुरू। नागपूरमधील संविधान चौकामध्ये साखळी उपोषण। महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडींच्या नेतृत्वामध्ये उपोषण। काँग्रेस खासदार नामदेव किरसान यांची उपोषणाला भेट। आमदार परिणय फुके ओबीसी आंदोलनामध्ये भेट देणार। ओबीसी समाजामध्ये असलेली अस्वस्थता दूर करणार। कोल्हापूरमध्ये पाण्याचा ठणठणाट कायम। ऐन सणासुदीमध्ये पाणी नसल्यानं नागरिकांचा पालिकेवर रोष। पाईपलाईनमध्ये बिघाड झाल्यानं नागरिकांना पाणी मिळेना।
साताऱ्यामध्ये नायगाव ग्रामसभेत रोजगार हमी योजनेच्या लाभार्थ्यांची अनामारी, लाभार्थ्यांची नावं आणि मजुरीच्या वाटपावरून झाला वाद. ई गव्हर्नन्स सुधारणेमध्ये नागपूर जिल्हा परिषद राज्यात प्रथम क्रमांकावर, परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आला गौरव. सोन्याचे दर पुन्हा उच्चांकी पातळीवर, सोन्याचा दर 1,05,800 रुपये प्रति तोळा. कोल्हापूरमध्ये अत्याधुनिक स्पोर्ट्स सायन्स सेंटरचं उद्घाटन, सेंटरमुळे खेळाडूंना जागतिक यशाची संधी, पालकमंत्री प्रकाश आंबेडकरांचा विश्वास. चंद्रपूर महाउष्णिक वीज केंद्राचे 2 संच बंद, कोळसा हाताळणी विभागातील तांत्रिक कारणामुळे कोसळण्यानं संच बंद, लवकरच दुरुस्तीचं काम करून संच सुरू करण्याचं केंद्राचं आश्वासन. सिंहस्थ कुंभमेळा प्राधिकरणातील अधिकाऱ्यांनी घेतली साधू महंतांची भेट, आगामी कुंभमेळ्याच्या संदर्भात काम आणि अडचणींच्या संदर्भात मत जाणून घेतलं. विरारमधील इमारत दुर्घटनेच्या प्रकरणी 5 जणांना अटक, जमीन मालकाच्या 4 कुटुंबियांना अटक, विकासकाला 8 दिवसांची पोलीस कोठडी तर वारसदारांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी. गावगाड्यामध्ये ओबीसी 50%, सगळे ओबीसी एकत्र आले तर तुमचं काय होईल, लक्ष्मण हाकेंचं राज्य सरकार आणि मराठा समाजाला आव्हान. मनोज जरांगे यांनी सरकारनं एकत्रित बसून मागण्यांवर मार्ग काढावा, मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी माझा व्यक्तिगत पाठिंबा नेहमीच, संभाजीराजे छत्रपतींची प्रतिक्रिया. जरांगे पाटलांच्या आंदोलनाला यश मिळावे यासाठी पंढरपुरात गणेश याग, जरांगेंच्या आंदोलनाला सार्वजनिक गणेश मंडळांचा पाठिंबा. साताऱ्यात दहिवडीमध्ये मराठा विद्यार्थ्यांचा आरक्षणासाठी मोर्चा, छत्रपती शिवाजी महाराज चौकातून मोर्चाला सुरुवात, प्रशासनाला विविध मागण्यांचं निवेदन सादर. मनोज जरांगेंच्या आंदोलनाचा आज दुसरा दिवस, मुंबईतील आझाद मैदानावर आंदोलनासाठी 1 दिवसाची मुदतवाढ. मराठी आणि कुणबी एकच, सरकारनं सर्व मागण्यांची तात्काळ अंमलबजावणी करावी, आम्हाला राजकारण नको, आरक्षण हवं, मनोज जरांगेंचा पुनरुच्चार. सोयी सुविधा देणं महापालिकेचं काम, मुख्यमंत्र्यांचं ऐकून आमचं पाणी बंद केलं, फडणवीसांना महाराष्ट्र अस्थिर करायचा आहे, जरांगेंचा आरोप. शांततेत आंदोलन पार पाडा, सीएसएमटी बीएमसी परिसर मोकळा करा, वाशी पार्किंग परिसरामध्ये गाड्या लावा, जरांगे पाटलांचं सर्व आंदोलकांना आवाहन. मराठ्यांचा अपमान करू नका, मराठ्यांचा संयम पाहू नका, मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण द्या, कायदा मंजूर करा, जरांगेंची मागणी. नवी मुंबईमध्ये मराठा आंदोलक आक्रमक, अन्न पाण्याची व्यवस्था नसल्यानं आंदोलन आक्रमक, आंदोलकांकडून रास्ता रोकोचा प्रयत्न. पंढरपूरचे मराठा आंदोलक धनाजी साखळकर आंदोलनासाठी मुंबईकडे रवाना, आईचा अपघाती मृत्यू झाला असताना आरक्षणाच्या मागणीसाठी साखळकर मुंबईच्या दिशेने रवाना. खासदार राजाभाऊ बाजी आणि भास्कर भगरे यांचा मराठा आंदोलनाला पाठिंबा, एक पत्रक काढत राज्य सरकारने या संदर्भात लक्ष घालण्याची केली मागणी. एक मराठा लाख मराठा, जरांगे पाटलांच्या उपोषणाला माझा जाहीर पाठिंबा, मराठा बांधवांच्या लढ्याला बळ देणं हे माझं कर्तव्य मी समजतो, अमोल मिटकरींचा मराठा आंदोलनाला पाठिंबा. नवी मुंबईतील सिडको एक्झिबिशन सेंटरमध्ये मराठा आंदोलकांच्या राहण्याची व्यवस्था, आंदोलक 1 महिन्याचं साहित्य घेऊन आलेत, आरक्षण मिळेपर्यंत मुंबईतून न जाण्याचा निर्धार. जरांगेंची तब्येत नाजूक, मनोज जरांगेंच्या प्रकृतीची डॉक्टरांकडून तपासणी. सीएसएमटी परिसरामध्ये मराठा आंदोलकांमुळे मोठी वाहतूक कोंडी, गैरसोय होत असल्यानं मराठा आंदोलक संतप्त, सीएसएमटी परिसरात दंगल नियंत्रण पथक तैनात, तर पोलिसांकडून वाहतूक कोंडी सोडवण्याचा प्रयत्न. मराठा समाजाला न्याय देण्यासाठी 1 दिवसीय विशेष अधिवेशन बोलवा, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांना ईमेल पत्राद्वारे मागणी. मराठा समाजाच्या आंदोलनाला एमआयएम आणि राज्यातील संपूर्ण मुस्लिम समाजाचा पाठिंबा, मुंबई प्रदेश अध्यक्ष फारुख शाब्दी आणि वारिस पठाण यांनी घेतली मनोज जरांगे पाटलांची भेट. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल येथे मराठा आंदोलक झोपले, स्वच्छतागृह अपुरे असल्यानं स्थानकावर प्रचंड गर्दी. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये पदाधिकारी मेळावा, आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पदाधिकाऱ्यांना राज ठाकरेंचं मार्गदर्शन. जरांगे परत का आले याचं उत्तर शिंदेच देऊ शकतील, मुंबई बंद का पडली शिंदेच सांगतील, राज ठाकरेंचा रोख नेमका कुणाकडे. मुख्यमंत्र्यांनी जरांगेंची भेट घ्यावी, जरांगेंची भेट घेतल्यावर त्यातून काही मार्ग निघेल, फडणवीसांनी प्रमुख विरोधी पक्षातील नेत्यांसोबतही चर्चा केली पाहिजे, संजय राऊतांची प्रतिक्रिया.
एकनाथ शिंदेंकडून आंदोलकांना मदत, मुख्यमंत्री फडणवीसांना अडचणीत आणण्यासाठी शिंदेंकडून मदत, संजय राऊतांचा आरोप. आंदोलनावरून समाजामध्ये वाद निर्माण करून काही लोक राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न करतायत, पण त्यांनी हे थांबवलं नाही तर त्यांचं तोंड भाजेल, मुख्यमंत्री फडणवीसांचा इशारा. मराठवाड्यात वारंवार ढगफुटी सदृश्य पाऊस, उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत अडकून पडलेले सरकार या आपत्तीला सामोरं जाण्यास सज्ज आहे काय? सामनातून सरकारवर सवाल. आजपासून राज्यभरात बच्चू कडूंची शेतकरी शेतमजूर हक्क यात्रा. वाशिम जिल्ह्यातून यात्रेची सुरुवात. बच्चू कडू रोज प्रत्येक जिल्ह्यामध्ये 5 ते 6 सभा घेणार. मराठा समाजासाठी गठीत वंशावळ समितीला मुदतवाढ, सामाजिक न्याय विभागाचा मोठा निर्णय. 30 जून 2026 पर्यंत मुदतवाढ. मराठवाड्यामध्ये अतिवृष्टी, 2600 गावांना पावसानं झोडपलं, जनजीवन विस्कळीत, पुराच्या पाण्यात एका व्यक्तीचा मृत्यू. अमरावती जिल्ह्यातील अप्पर वर्धा धरणाचे 7 दरवाजे उघडले. 40 सेंटीमीटरने वर्धा नदीमध्ये पाण्याचा विसर्ग, तर सध्या अप्पर वर्धा धरणामध्ये 92% इतका जलसाठा. वाशिमच्या अडाण मध्यम प्रकल्पाची पाणी पातळी 81.46%. प्रकल्पाच्या 5 दरवाजातून विसर्ग सुरू. नांदेडमध्ये पावसाची विश्रांती, छोट्या नदी नाल्यांचा पूर ओसरण्यास सुरुवात. हवामान खात्याच्या अंदाजानुसार पुढील 2 ते 3 दिवस सतर्क राहण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचना. शिवना टाकळी प्रकल्पाचे 5 दरवाजे उघडले. शिवना नदीपात्रामध्ये 2070 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग. नदीकाठच्या 12 गावांना सतर्कतेचा इशारा. सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सह्याद्री पट्ट्यामध्ये मुसळधार पाऊस. आजही जिल्ह्यामध्ये सकाळपासून पावसाची रिपरिप कायम. जिल्ह्यामध्ये आज पावसाचा येलो अलर्ट जारी. हिमाचल प्रदेशामध्ये पावसाचा हाहाकार. कुल्लू जिल्ह्यातील अनेक ठिकाणी शाळा महाविद्यालयांना सुट्टी जाहीर. भूस्खलनामध्ये घरांचं नुकसान, 2 महिला बेपत्ता, 2 मजुरांचा मृत्यू, जनजीवन विस्कळीत. अहिल्यानगरमध्ये मुसळधार पावसानं बोरीच्या ओढ्याला पूर. ओढ्यामध्ये दुचाकीसह व्यक्ती वाहून गेला. रात्री उशिरापर्यंत प्रशासनाकडून शोधकार्य सुरू. हिंगोलीत डिग्रसपाणी गाव परिसरामध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस. जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये पाणीच पाणी, तर शाळेला तळ्याचं स्वरूप. बीडमधील माजलगाव धरणाच्या 3 दरवाजातून 25,000 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग. सिंदफणा नदी आणि गोदावरी नदीकाठच्या गावांना सावधानतेचा इशारा. अमरावतीमधील 6 लाख हेक्टरवरील पिकांचं अतिवृष्टीनं नुकसान. तूर, कापूस, सोयाबीन, संत्र्यासह भाजीपाला पिकं बाधित. पश्चिम विदर्भाला मुसळधार पावसाचा तडाखा. यवतमाळमध्ये अतिवृष्टीच्या नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना तत्काळ मदत देण्याची मागणी. शेतकरी नेते मनीष जाधवांची मागणी. रुपया 64 पैशांनी घसरला. अमेरिकेच्या 25% अतिरिक्त टॅरिफचा रुपयावर परिणाम. रुपया 64 पैशांच्या पातळीवर घसरून 88.19 वर स्थिरावला. भाजपच्या माजी आमदार आरपीआयसह 14 जणांना जन्मठेपेची शिक्षा. 2018 मधील बिटकॉइन लूट आणि अपहरणाच्या प्रकरणी अहमदाबाद सत्र न्यायालयाचा निर्णय. हिंदू विवाह केवळ नोंदणीकृत नसल्यानं तो अवैध नाही. अलाहाबाद उच्च न्यायालयाचा महत्त्वाचा निर्णय. सोलापूर धुळे राष्ट्रीय महामार्गावर भरधाव कंटेनरनं पायी चालणाऱ्या 6 लोकांना चिरडलं. 6 जणांचा मृत्यू. बीड शहरातील नामलगाव फाटा येथील दुर्घटना. चालकाला करण्यात आली अटक. छत्रपती संभाजीनगरमध्ये रुग्णालयात डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे गर्भवतीचा मृत्यू. 10 महिन्यानंतर 2 डॉक्टरांवर गुन्हा. घाटीच्या अहवालात डॉक्टरांवर ठपका. पैठणमधील दाभरुळ शिवारामध्ये 67 किलो गांजा जप्त. शेतात पत्र्याच्या शेडवर छापा टाकत 67 किलो 500 ग्रॅम गांजा जप्त. कारवाईत एकूण 23,76,000 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी केला जप्त. परभणीत चुलत्याकडून पुतण्याची हत्या. दारू सोडण्याचा सल्ला दिला. रागाच्या भरात हत्या. आरोपीला करण्यात आली अटक. छत्रपती संभाजीनगरमध्ये औषधांची अवैध विक्री करणाऱ्या 3घांना अटक. मोठा अवैध औषध आणि ड्रगचा साठा जप्त. आरोपींना 2 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी. सांगोल्यातील जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा. 2,50,00,000 मुद्देमाल जप्त. 30 ते 35 लोक जुगार खेळताना आढळले. भाजपाचे माजी नगरसेवक उद्धव निमसे फरार. 2 जणांना मारहाण प्रकरणामध्ये एकाचा मृत्यू. उद्धव निमसे यांना अटक होत नाही तोपर्यंत अंत्यविधी न करण्याची नातेवाईकांची भूमिका. पिंपरी चिंचवडमध्ये पिस्तुलासोबत सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल झालेल्या तरुणाला अटक. 30,000 रुपये किमतीचे देशी पिस्तूल आणि एक जिवंत काडतूस जप्त. छत्रपती संभाजीनगरातील प्रमोद पाडसवान हत्याकांडातील दांडा जप्त. आरोपींकडून हत्येचं हत्यार जप्त. प्रकाश आंबेडकरांची घेतली
प्रकाश आंबेडकर यांनी घेतली कुटुंबाची सांत्वनपर भेट. वर्ध्यातील रील स्टार पुष्पा उर्फ अजय मोहितेच्या भावाचा रस्त्यावर राडा. अर्धनग्न अवस्थेत विजयचा वाहनांना अडवत राडा. पोलिसांनी त्याला घेतलं ताब्यात. छत्रपती संभाजीनगरमध्ये सिल्लोडमध्ये दुय्यम निबंधकांच्या नावे घेतली 58,000ची लाच. प्लॉटची नोंदणी करून घेण्यासाठी 70,000 रुपयांची मागितली लाच, तर सापळा रचत प्रॉपर्टी एजंटला अटक. चंद्रपूर शहरातून दुचाकींची चोरी करून विकणाऱ्या 4 जणांना अटक. आरोपी दुचाकींची चोरी करून वाहनांचे तुकडे करून विकायचे. आरोपींकडून ग्राइंडर मशीन असा 57,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त. जालन्यामध्ये संरक्षक जाळीचे 32 लोखंडी अँगल चोरणारा आरोपी जेरबंद. 30,000 रुपये किमतीचे 32 अँगल जप्त. वर्ध्याच्या कारंजामध्ये दुचाकीच्या डिक्कीतून 3 लाखांची चोरी. अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल. चोरटा सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद. मुंबईत मराठा आंदोलकांची कोंडी करण्याचा प्रयत्न. पिण्याचं पाणीही मिळू नये यासाठी डावपेच. अजित नवलेंचा सरकारवर गंभीर आरोप. महायुतीमध्ये मिठाचा खडा टाकण्याचा प्रयत्न करू नका. मंत्री भरत गोगावले यांचे राज ठाकरे यांना प्रत्युत्तर. मराठा आंदोलकांचा आक्रमक पवित्रा. सीएसएमटी रेल्वे स्थानकावर ठिय्या. हार्बर मार्गावर मराठा आंदोलकांचं ठिय्या. मराठा आंदोलकांचा हलगीच्या तालावर ठेका. सीएसएमटी रेल्वे स्थानकावर मराठा आंदोलक ठाण मांडून तरुणांसोबत वृद्धांचाही मोठ्या प्रमाणात सहभाग. लोकांनी पराभव केला म्हणून दुसऱ्या मतदारसंघामध्ये निधी वळवला. भाजपचे आमदार प्रवीण तायडे यांचा बच्चू कडूंवर गंभीर आरोप. नांदेडच्या कुंडलवाडीमध्ये पूरस्थिती. हरणाळी आणि नागिनी गावातील नागरिकांचं स्थलांतर. गावातील शेतीचंही प्रचंड नुकसान. पंचनामे करून आर्थिक मदत देण्याची मागणी. पुणे आरटीओच्या ताफ्यामध्ये एआय आधारित गाड्या दाखल. बेशिस्त वाहन चालकांवर स्वयंचलित चलन कारवाई होणार. साताऱ्यात घरफोडी करणाऱ्या चोरट्याला अटक. आरोपीकडून 18 लाखांचे सोन्याचे दागिने पोलिसांनी केले जप्त. जालन्यामध्ये 65 किलोची चांदीची गणपती बाप्पांची मूर्ती. जालन्यातील मानाचा पहिला गणपती. बाप्पाला 11 तोळे सोन्याचा मुकुट. राजे शिवछत्रपती मित्रमंडळाच्या वतीनं देखावा. महाकालेश्वर मंदिराचा देखावा साकारला, तर मंदिराच्या देखाव्यासाठी तब्बल 2 महिने लागले. परभणीत शेतकऱ्यांसमोर अतिवृष्टीनंतर अळीचं संकट. सततच्या ढगाळ वातावरणामुळे सोयाबीन पिकावर अळीचा प्रादुर्भाव. शेतकऱ्यांकडून फवारणी करत पिकं वाचवण्याचा प्रयत्न. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.